टू धिंगाणा आणि दाबा बटन मोबाईलचं आणि एक सॅड सॉन्ग अशी 3 गाणी तुम्हाला पोपट चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. आणि आता त्याचे सर्वा म्हणजेच म्युझिक कंपोजर विश्वजित आणि अविनाश विश्वजित आपल्यासोबत आहेत. तर तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सतीश सरांची रोमॅन्टिक जॉनर असलेली गाणी केला आहे आणि अचानक सरांनी तुम्हाला सांगितलं असेल की पोपट हा चित्रपट बनवायचा आहे, तर या नावातून काय होतं डोक्यामध्ये? बेसिकली पोपट या नावाला आपल्या डे टू डे लाईफमध्ये भरपूर अर्थ आहेत आणि बऱ्याच वेळा आपण ते कॉमेडी अँगलने घेत असतो आणि कधीकधी तो सॅड अँगलने सुद्धा वापरला जाऊ शकतो. तसंच ह्या फिल्मच्या बाबतीत आहे. अगदी हसवत नेणारी अशी फिल्म आहे, अतिशय उत्तम फिल्म आहे आणि वेगळा जॉनर, कोल्हापूरच्या मातीत घडणारं, रुरल एरियातल्या मुलांची एक धडपड, त्यांच्या दोस्ती, त्यांचं नातं, हे रिलेशन एस्टॅब्लिश करणारा एक पिक्चर आहे. आणि त्या तरुणांच्या लाईफमध्ये जी काही इव्हेंट्स होतात त्याच्यामधली घडणारी गाणी या पिक्चरमध्ये येत जातात. त्यामध्ये एक लावणी येते. त्यामध्ये लावणी करताना एक विचार असा होता की ट्रॅडिशनल तर करायची आपल्याला, आपल्या मातीशी त्याचं नातं घट्ट असलं पाहिजे त्या गाण्याचं. तर विचार मनामध्ये होताच, पण आजच्या काळाशी काहीतरी रिलेशन त्याचं व्हावं हा पण एक विचार होता. आणि त्यासाठी मग लिहिताना मी विचार केला की दिसम असं गेले की ती भानं तुम्हा कसं नाही, भरली या ज्वानी माझी वाटत तरी पाहू किती, इथपर्यंत अगदी ट्रॅडिशनल लावणीच्या बाजूनं जातं. आणि सांगा आता कसं माझं व्हायचं, जरा दाबा की बटन मोबाईलचं, बोला दाजी माझ्याशी प्रेमाचं. यानं ते एक आजच्या काळाशी रिलेट व्हायला लागतं गाणं. आणि असं मुखडा आम्ही तयार केला होता आणि मग तो सतीशला ऐकवला. सतीशला अतिशय आवडला. तो सगळ्याच आमच्या युनिटला भयंकर आवडलं आहे गाणं. आणि मग ते आम्ही करायला घेतलं गाणं. त्याच्यानंतर मग एक सिच्युएशन अशी होती की रघु नावाचा एक कॅरेक्टर आहे, अतिशय टार्गट पोर आहेत ही खरं तर गावातली, गावाच्या दृष्टीनं वाया गेलेली आहेत, पण ती स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधणारी पोरं आहेत आणि तितकी हुशार पण आहे. आणि ही दोस्त मधला जो रघु आहे तो हा विचार करतो की आपल्याला फिल्ममध्ये हिरो व्हायचं आहे आणि त्याची जी एक फॅन्टसी आहे त्या फॅन्टसीशी रिलेटेड असलेलं एक गाणं आहे जे फिल्मी गाणं आहे, तद्दन फिल्मी गाणं आहे. आणि त्याच्या ज्या बेसिक फॅन्टसीच्या ज्या कन्सेप्ट्स असतील त्या ह्याच्यामध्ये त्या लिरिकली येतात. आणि ते सुद्धा गाणं मी लिहिलं होतं, डोक्यामध्ये वाजती या घंटे टणटणा. आणि त्याच्यामध्ये प्रसेनजीत आणि बेलानी फार वेगळ्या पद्धतीनं गाणं गायलं आहे की जे तिच्या आत्तापर्यंत आपण वेगळे तिचे जॉनर्स ऐकले आहेत, पण हे तर एकदमच वेगळं आहे तिच्यासाठी, हटके आहे एकदम. आणि तिनं अतिशय सुंदर पद्धतीनं रेंडर केलेलं आहे. आणि ओव्हरऑल एक तिसरं गाणं आहे जे स्वप्नील बांदोडकरनी गायलं आहे, सौमित्रने लिहिलेलं आहे. अविनाश त्याविषयी सांगेल. बेसिकली या गाण्यामध्ये या फिल्ममध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. फुल टू धिंगाणा हे एक ड्रीम सॉन्ग आहे असं म्हणायला हरकत नाही एका तरुणाचं. लावणी ही ऑफकोर्स महाराष्ट्राचा फोक एलिमेंट असलेली सगळ्यांनाच आवडणारी अशी आहे, पण एक खूप इमोशनल सेंटिमेंटल सॉन्ग या फिल्ममध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये थोडासा भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर तर आहेच आहे, पण त्याचबरोबर त्याचं एक फ्युजन आहे वेस्टर्न सिम्फनीशी. आणि अशा प्रकारे हे गाणं आम्ही केलं आहे. त्या गाण्याच्या शब्द आहेत का श्वासः अर्ध्यावरी गोठला आणि सुप्रसिद्ध कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. आणि ह्या गाण्याबद्दल मला असं वाटतं की 2 जेव्हा जॉनर्स असतात एका गाण्यामध्ये, की क्लासिकल पण ठेवायचं आहे तुम्हाला आणि आजच्या काळातलं जो वेस्टर्न फील आहे तो पण त्याच्यामध्ये ठेवायचा आहे, तेव्हा आवाज किंवा तो गायक तेवढा केपेबल लागतो, हुशार लागतो. आणि आमचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि फार अप्रतिम त्यांनी त्यातमध्ये व्हॉईस रेंडरिंग केलेलं आहे आणि खूप मेहनत घेऊन आम्ही ही गाणी केली आहेत. मला खात्री आपल्या सर्वांना आवडतील. आणखी म्हणजे ह्या चित्रपटामध्ये जेव्हा ट्रेलर हा पहिला दाखवला गेला आणि त्याच्यामध्ये फुल टू धिंगाणा हे गाणं पहिलं ऐकता आलं आणि तेव्हापासून ती एक सिग्नेचर लिरिक्स किंवा ती सिग्नेचर टोन म्हणून डोक्यात राहिली आहे. तर असं म्हणजे डिरेक्टरकडून तुम्हाला सांगितलं गेलेलं का की हे असे शब्द आहेत जे लोकांच्या डोक्यात बसले गेले पाहिजेत, असं काहीतरी गाणं बनवायचं आहे? असं खरं तर काही नाही आहे, म्हणजे असं काही ठरलेलं नव्हतं. उलटं मी असं म्हणेन की आम्ही अगदी सिनेमाचं बॅकग्राऊंड चालू असताना एक गोष्ट आम्हाला सापडली की जी आम्ही बॅकग्राऊंडमध्ये वापरली होती, की ज्याच्यामध्ये ती मुलं विचारत आहेत की एक प्रश्न विचारत आहेत, तो अधिकारी उत्तर देतो आहे की त्याचा अर्थ म्हणजे पोपट असं तो म्हणतो. आता त्या मुलं एकदम शॉक्ड आहेत की म्हणजे एक
पोपट असं एक ते एक्सप्रेस होतात. तर त्या ठिकाणी पोपट ह्याला एन्हान्स करणारं, या शब्दाला एन्हान्स करणारं, आपल्या फिल्मचं नाव पण तेच आहे, त्याला एन्हान्स करणारं असं काहीतरी पीस तिथे आला पाहिजे अशी रिक्वायरमेंट होती. 1-2 पीस आम्ही करूनही बघितले होते, पण ते आम्हाला पटत नव्हते, थोडं सतीशला पण ते पटत नव्हते. मग काय करायचं हे विचार करत असताना एक दिवशी मला वाटलं की त्याचा एक मॉड्युलेशन, व्हॉईस मॉड्युलेशनने आपण पोपटपर्यंत येऊयात, एक गमतीशीर वाटेल. म्हणजे पप्पा पी पी पो पो पे पे पोपट असा एक त्याचा तो एक हे केलेला होता. आणि देन ते आम्ही सतीशला ऐकवलं, तर सतीशला ते एवढं आवडलं की देन वी मेड इट ॲज अ बॅकग्राऊंड सिग्नेचर. इवन आता त्याचं जे प्रमोशनलमध्ये ते सुद्धा मेन होत झालेलं आहे. त्याचं एक टायटल, म्हणजे टायटललासुद्धा तेच त्याचंच एक एन्हान्स्ड व्हर्जन, फुल व्हर्जन येतं. सो अशा गोष्टी या कधी कधी करताना पण सापडतात. सर, चित्रपटाचं संगीत खूप छान झालं आहे आणि आम्ही खूप आशा करतो की आम्हाला आणखी छान छान गाणी बघायला मिळतील. प्लस अनप्लग्ड व्हर्जनही बघितलं आम्ही, ते फार खूप छान होतं. थँक्यू सर. बॉईज टीम, गर्ल्स टीम आणि आता म्युझिकल टीम, तर असं होतं हे पॅकेज सतीश राजवाडेंच्या पोपट या चित्रपटाचं. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.